ज्या ताकदीने नितीश कुमार यांचं सरकार आता एकदा तर आरजेडी बॅकफुटवर गेलेला आहे आणि त्यातच तेजस्वी यादव सुद्धा 3000 मतांनी पिछाड. जे आता कल हाती आलेले आहेत किंवा जे दिसत आहेत, ही लढाई जी आहे ही लढाई जंगलराजाच्या विरोधात असणारी लढाई होती आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण देशभरामध्ये त्यांचं नेतृत्व ज्या ताकदीने सर्व समाजांना घेऊन पुढे जाताना दिसत आहे, त्यामुळे नितीश कुमारजी असतील, नरेंद्र मोदीजी असतील, ही सर्व मंडळी यांनी केलेलं काम आणि त्या कामामुळेच खरं तर त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि एनडीएला एक फार मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी यश येताना दिसत आहे. खरं तर त्या ठिकाणी बरेच मंडळींना सकाळपासून किंवा 2 दिवसापासून जी चर्चा होती की त्या ठिकाणी चुरस आहे, परंतु चुरस कोणामध्ये आहे तर अपक्ष आणि काँग्रेस यांच्यामध्ये चुरस आहे. काँग्रेस त्या ठिकाणी अपक्षांबरोबर स्पर्धा करत आहे. याचा अर्थ लक्षात घ्या की काँग्रेसला संपूर्ण देशभरामध्ये नाकारण्यात येत आहे आणि ही देशातील पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांची लोकप्रियता जी जगभरामध्ये आहे, त्याचप्रमाणे बिहारमध्ये सुद्धा ही पुन्हा एकदा सिद्ध झाली असं मला वाटतं. राहुल गांधींनी वोट चोरीचा मुद्दा जो आहे, राहुल गांधी वोट चोरीचा बिहारमध्ये आणला होता, त्यांनी आंदोलन देखील केलं होतं. बिहारच्या जनतेने आता उत्तर दिलेलं आहे का? हे खरं तर प्रत्येक निवडणुकीमध्ये फेक नेरेटिव्ह तयार करावेत अशी एक पद्धत निवडणुकीमध्ये किंवा निवडणुकीच्या अगोदर सुरू होते. त्याचाच एक भाग म्हणून वोट चोरी हा विषय त्यांनी सुरू केला होता. परंतु बिहारमध्ये आपण पाहिलं असेल की SIRच्या माध्यमातून त्या ठिकाणी अनेक गोष्टीची स्पष्टताही आली. त्यामुळे खरं तर राहुल गांधीजी हे ज्या पद्धतीने प्रत्येक विषय मांडण्याचा प्रयत्न करतात, ते विषय हे किती तुक्कार असतात हे पुन्हा एकदा देशाच्या जनतेने सिद्ध केले असं मला वाटतं. तेजस्वी यादव 1300 मतांनी पिछाडीवर आहे, उपमुख्यमंत्री राहिलेले राज्याचे. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, पंतप्रधान नरेंद्र मोदीजींची जादू ही पुन्हा एकदा बिहारमध्ये ही पाहायला मिळते. त्यामुळे ही बिहारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीजींची जादू जी आहे ही फक्त बिहारमध्येच नाही तर संपूर्ण देशभरामध्ये ही आहे आणि देशभरामध्ये जशी आहे तशी जगभरामध्ये येणाऱ्या काळात राहणार, यात काही शंका नाही. हे कल पाहता असं म्हणता येईल का? बिहार तो झांगे मुंबईत पाहते. एक गोष्ट लक्षात घ्या, बिहारचे निकाल पाहता मुंबईमध्ये काय होणार आहे त्याचे चित्र हे पुन्हा एकदा स्पष्ट झालंय. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी